Good morning, students. Welcome in 8th standard class subject English. Student, today we are going to discuss 26, 27, and 29 activity from Bridge course books. First, we are going to discuss here activity number 26. Now, here write a conversation or dialogue as a group activity or individually. These are लर्निंग आउटकम्स. आता आपण यातून या ॲक्टिव्हिटीमधून नेमकं काय शिकणार आहोत तर छोटंसं कॉन्व्हर्सेशन लिहायला किंवा डायलॉग लिहायला. प्रिपेअर आउटलाईन ऑफ फॉर अ एसे, अ शॉर्ट नोट, अ शॉर्ट स्टोरी. एखादी छोटीशी स्टोरी किंवा अगदी छोटासा असा एसे, छोटी छोटी सेंटेन्स घेऊन हे तुम्ही काय करणार आहात यामध्ये तयार करणार आहात. नाव इन्स्ट्रक्शन फॉर अ टीचर्स अँड पॅरेंट्स और फॅसिलिटर्स. काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा, त्या काळजीपूर्वक रीड करायचे आहेत. त्यानंतर इथं काही हे दिलेलं आहे बघा, यूज दिज कोड्स टू इंडिकेट द रायदर करेक्ट एरर ऑर युअर स्टुडंट्स वर्क. मेक अ शुअर द स्टुडंट्स हॅव अ कॉपी अँड आस्क देम टू ट्राय टू करेक्ट देअर ओन मिस्टेक. इथं काही शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत, काही शॉर्ट कीज दिलेले आहेत. त्या कोडचा यूज तुम्ही काय करणार आहात, तिथं एरर कोड म्हणून दिलेला आहे आणि त्याचं फुल मिनिंग दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एस पी म्हणजे काय आहे, रॉंग स्पेलिंग. जर तुमचं एखादं स्पेलिंग मिस्टेक झालं असेल तर तुमचे टीचर तिथं SP असा कोड यूज करतील. WO काय दिलेलं आहे, रॉंग वर्ड ऑर्डर. VF रॉंग फॉर्म ऑफ वर्ब. WF रॉंग फॉर्म ऑफ वर्ब. देन PR रॉंग प्रिपोजिशन. अशा पद्धतीनं ते काय दिलेले आहेत, कोड दिलेले आहेत आणि त्याचे काय दिलेले आहेत, मिनिंग दिलेले आहेत. ते तुम्ही काळजीपूर्वक पाहायचे आहेत. नाव इन्स्ट्रक्शन फॉर अ स्टुडंट्स. आता तुमच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेत, मीन्स लुक ॲट द व्हिडिओ और पिक्चर केअरफुली. आता तुमचा जो व्हिडिओ आहे तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचा आहे, पाहायचा आहे आणि ते दिलेले पिक्चर आहे त्याचंही काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करायचं आहे. रीड गिवन अ कॉन्व्हर्सेशन और डायलॉग बिटवीन 2 or more स्टुडंट्स अँड थिंक ट्वाइस अँड फिल द करेक्ट वर्ड्स. 2 वेळा तुम्ही त्याचा विचारही करणार आहात आणि त्यानंतर त्या ठिकाणी योग्य शब्द भरणार आहात. फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट अ डायलॉग. तुम्हाला दिलेल्या रिकाम्या जागा कंप्लीट सगळ्या करायच्या आहेत बघा. डिस्कस युअर डाऊट युअर पेअर अँड टीचर. तुमच्या मित्राशी तुम्ही डिस्कस करा, अदरवाईज माझ्याशी तुम्ही डिस्कस करा. अँड फील फ्री व्हाईल आस्किंग क्वेश्चन्स. नाव हिअर लर्निंग ॲक्टिव्हिटी. क्लिक द फॉलोइंग व्हिडिओ लिंक अँड वॉच द व्हिडिओ केअरफुली. आता तुम्हाला या व्हिडिओचा खूप चांगला उपयोग होणार आहे बघा, ही ॲक्टिव्हिटी दिलेली सोडवण्यासाठी. नाव व्हॉट इज अ सिम्पल स्टेप टू स्टे सेफ फॉर अ चिल्ड्रन. एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे बघा. काय विचारलेलं आहे, व्हॉट इज अ सिम्पल स्टेप टू स्टे सेफ फॉर अ चिल्ड्रन. आता मुलांसाठी योग्य अशी स्टेप कुठला, योग्य असा मार्ग कुठला सेफ राहण्यासाठी. सोशल डिस्टन्स, वॉश युअर हँड्स, यूज अ मास्क, यूज अ सॅनिटायझर, डू एक्सरसाइज, टेक अ हेल्दी डाएट. These are safe step. Now B question is here. Look at the pictures carefully and complete the conversation between Ramesh and Meena. आता दिलेल्या पिक्चरवर तुम्हाला काय करायचं आहे, रमेश आणि मीना असे 2 कॅरेक्टर आहेत. त्या कॅरेक्टरमधला डायलॉग तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि डायलॉग कंप्लीट करण्यासाठी टोटली तुम्हाला या सगळ्या पिक्चरचा यूज होणार आहे. यू कॅन ॲड मोर डायलॉग. तुम्ही या पिक्चरचा यूज करून तुमच्या स्वतःचा डायलॉग तुम्ही काय करू शकता, तिथे पुढे ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल इज हिअर रमेश. रमेश सेज दॅट व्हॉट वी डू फॉर अ कफ इन अ कोरोना पिरियड. आता कोरोना पिरियडमध्ये तुम्ही काय करणार. मीना सेज दॅट. मीनाचा आन्सर काही असेल. आता कोरोना म्हणल्यावर कफ आहे म्हटल्यावर यूज अ टिश्यू फॉर अ कप्स किंवा काही एक्झाम्पल तुम्ही द्या. वी हॅव इमिडिएटली कन्सर्न विथ अ डॉक्टर. तर मीना असं आन्सर देईल, वी हॅव अ इमिडिएटली कन्सर्न विथ डॉक्टर. डॉक्टरांची आपण काय करू, लगेच कन्सर्न करू. देन सेकंड इज हिअर मीना.
when we eat something, what is your first action? जेव्हा काहीतरी आपल्याला खायचं आहे, सगळ्यात पहिली आपली ॲक्शन कोणती असणार आहे? पहा रे, हे पिक्चर जर ऑब्झर्वेशन केला तर तुमची सगळ्यात पहिली ॲक्शन कुठली असणार आहे? वॉश युअर हँड्स. आय विल वॉश माय हँड्स. पहा, सगळ्यात पहिली आपली ॲक्शन तीच असणार आहे. देन व्हॉट शुड वी मस्ट अवॉइड टू टच? व्हॉट शुड वी मस्ट अवॉइड टू टच? आपण काय अवॉइड केलं पाहिजे, काय टच करायला? इथं इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे आणि त्याचा यूज तुम्ही करू शकता. अवॉइड टचिंग युअर फेस. तुमचा वी शुड अवॉइड टचिंग अवर फेस असं आन्सर देऊ शकेल जर हे पिक्चर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर. वॉट प्रोटेक्ट अस फ्रॉम कोरोना व्हायरस? या कोरोना व्हायरसपासून तुमचं संरक्षण कोण करेल? कशामुळे होईल बघा बरं रे. यूज ऑफ मास्क, यूज ऑफ अ सॅनिटायझर हे त्याचं आन्सर असेल. देन मीना सेज दॅट could you tell me 2 names of vaccine developed by India? इंडियामध्ये डेव्हलप झालेले 2 वॅक्सिनची नावं सांगशील का? मीना आस्क क्वेश्चन टू रमेश. रमेश आन्सर दॅट येस दे आर. काय सांगा बरं, कुठले 2? तुमच्या आई वडिलांनी लस घेतली असेल, कोवॅक्सिन अँड कोविडशिल्ड. येस करेक्ट. इथं पिक्चरमध्ये दिलेलं आहे बघा त्याचं पिक्चर, त्याच्यावरूनच तुम्हाला ते एक्झाम्पल यायला पाहिजे. देन मीना सेज दॅट व्हाय वॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट? मीना असा क्वेश्चन करते, वॅक्सिनेशन हे काय इम्पॉर्टंट आहे? बिकॉज वॅक्सिन प्रोड्युसेस अँटीबॉडीज विच विल फाईट अगेन्स्ट कोरोना व्हायरस. वॅक्सिनेशनमुळं काय होणार आहेत? तुमच्यातल्या अँटीबॉडीज काय होणार आहेत? वाढणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही कोरोनाशी फाईट करू शकाल. व्हॉट इज मीन बाय 2 गज की दूरी? पहा, ॲक्च्युली हिंदी डायलॉग आहे 2 गज की दूरी. 2 गज की दूरी म्हणजे इथं काय आहे बघा बरं. तुम्ही हा पिक्चर पाहिल्यानंतर लगेच तुम्हाला ते पिक्चरमध्ये 2 गज की दूरी म्हणून लिहिलेलं आहे बघा. लगेच वरती इन्स्ट्रक्शन आहे, फिजिकल डिस्टन्सिंग इज फॉर युअर ओन सेफ्टी. म्हणजेच काय? 2 गज की दूरी, वी शुड कीप अ फिजिकल डिस्टन्स. देन यू शुड हिअर इन्क्लूड मोर डायलॉग. रमेश अँड मीना, तुम्ही काय करायचे आहेत? इतर डायलॉग तुम्ही तसेच काय करणार आहात? ते पिक्चर पाहून आणखी यूज करणार आहात, वाढवणार आहात. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर सॉल्व ॲक्टिव्हिटी. read this conversation carefully. Now a short conversation is here. Observe this picture carefully. Teacher and student. This conversation is between teacher and student. Teacher says that how much time we must rub our hand with soap and water. आपण किती वेळ आपला हात रब केला पाहिजे, धुतला पाहिजे? सोपचा यूज करून, पाण्याचा यूज करून. स्टुडंट सेज दॅट मिनिमम 20+ सेकंड. निदान 20 सेकंद तरी तुम्ही तुमचे हात स्वच्छ एकमेकावरती रब केले पाहिजेत. नाव इज हिअर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. दिस एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी वी विल सॉल्व इन द नेक्स्ट पॅरेग्राफ हिअर. First we are going to discuss practice activity. After that we will solve the extension activity. Now is here practice after corona first day at your school. You are in your classroom. Prepare a short conversation between you and your friends about last year online study. पहा, प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेला आहे आफ्टर अ कोरोना फर्स्ट डे ॲट युअर स्कूल. आता आपली मागच्या वर्षी शाळा भरलीच होती, तुम्हाला पहिला दिवस मग आता नक्कीच आठवला असेल. यू आर इन युअर क्लासरूम. प्रिपेअर अ शॉर्ट कॉन्व्हर्सेशन बिटवीन. आता तुम्ही छोटासा काय करणार आहात? इथं डायलॉग तयार करणार आहात.
तुम्ही आणि तुमच्या मित्रांच्या मध्ये. आणि विषय काय आहे? अबाउट अ लास्ट इयर ऑनलाईन स्टडी. तुमचा जो ऑनलाईन स्टडी झालेला आहे, मागच्या वर्षी झालेला आहे, अदरवाईज अजूनही तुमचा कंटिन्यू ऑनलाईन स्टडीच आहे. त्याच्यावर डिपेंड तुम्ही काय करणार आहात? शॉर्ट डायलॉग तयार करणार आहात. नाव बी ॲक्टिव्हिटीज आर फाइंडिंग अ पेन फ्रेंड ॲक्टिव्हिटी. वॉच गिवन व्हिडिओ लिंक अँड प्रिपेअर अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन अ टू फ्रेंड्स. पहा, खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकला तुम्ही नक्की टच करा आणि त्याच्यावरून तुम्ही छोटंसं कॉन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. प्रत्येकाने हे कॉन्व्हर्सेशन तयार करायचं आणि मला दाखवायचं आहे. देन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज हिअर. नाव लुक ॲट दिस पिक्चर, ऑब्झर्व दिस पिक्चर केअरफुली. तुम्ही जर हे पिक्चर अगदी काळजीपूर्वक पाहिलात तर एक ब्राह्मण दिसतोय बघा, आणि त्याच्या पाठीवरती एक गोड दिसतंय आणि 3 मेन दिसत आहेत बघा. आता तिथं काय आहे? लुक ॲट द पिक्चर and read half story carefully. Complete the story and write a conversation between two men. Finish remaining part of the story. आपण आता ही स्टोरी काय करणार आहोत? कंप्लीट करणार आहोत. कसं कंप्लीट करणार आहोत? त्या दोघांच्या मध्ये काय कॉन्व्हर्सेशन झालं असेल त्या ब्राह्मणच्या मध्ये, आणि ते जे 3 क्रूक आहेत त्या क्रूकमध्ये काय कॉन्व्हर्सेशन झालं असेल याचा तुम्ही गेस करायचं आहे आणि त्यांनी दिलेली स्टोरी काय करायची आहे? कंप्लीट करायची आहे. आपण इथे पहा, इन अ स्मॉल विलेज इन इंडिया देअर लिव्ड अ ब्राह्मण नेम्ड मित्रा. वन्स ही वेंट टू अ नियर बाय विलेज टू विजिट अ डिवोटी. द डिवोटी गेव हिम अ गोट. पहा, एक ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणचं नाव आहे मित्रा. तो अगदी जवळच्याच खेड्यामध्ये गेलेला असतो आणि तिथे त्याला तो डिवोटी काय देतो? एक शेळी देतो. द ब्राह्मण डिसाइडेड टू ऑफर अ goat as a sacrifice to God. The Brahman started his journey houseward. तो गोट आपल्या खांद्यावरती घेतो आणि तो त्याचा प्रवास सुरू करतो, आपल्या घराकडे यायला निघतो. ही कॅरीड द गोट ऑन हिज शोल्डर. तो काय करतो? ती गोट आपल्या शोल्डरवरती ठेवतो. 3 crooks saw him. 3 क्रूक म्हणजे कोण? चोरटे. 3 चोरटे त्याला पाहतात तिथं. दे मेड अ प्लॅन टू गेट द गोट फ्रॉम द ब्राह्मण. त्यांनी मग प्लॅनिंग करतात की त्या ब्राह्मणच्याकडून ती गोट आपण कशी मिळवायची. द फर्स्ट क्रूक स्टूड इन द ब्राह्मन्स पाथ. तो पहिला जो क्रूक असतो तो ब्राह्मणच्या वाटेमध्ये उभारतो. अँड ही सेड, बघा कॉन्व्हर्सेशन तिथं त्या स्टोरीमध्ये कॉन्व्हर्सेशन इन्क्लूड केलेलं आहे. ही सेड टू हिम, ओ ब्राह्मण, वाय ऑन अर्थ आर यू आर कॅरिंग अ प्रफॉर्म डॉग ऑन युअर शोल्डर. तू असा कुत्रा तू तुझ्या खांद्यावरती का वाहून चाललाय? तो ब्राह्मणला त्याची गंमत करण्यासाठी, म्हणजे त्याच्याकडून त्याला ॲक्च्युली ती शेळी बळकवायची असती, त्यामुळे त्याला त्याची मुद्दाम तो चेष्टा करतो. तू का घेऊन चाललेला आहेस असं कुत्र? द ब्राह्मण गॉट अँग्री. ब्राह्मणला खूप राग येतो. ही सेड, आर यू ब्लाइंड? तू आंधळा आहेस का? कांट यू सी दॅट इट्स अ गोट? तुला दिसत नाहीये का ही शेळी आहे? द क्रूक हॅड प्लेड हिज पार्ट अँड रिप्लाइड, यू मे हॅव इट एनी वे यू वॉन्ट. देन ही सेड, ही हॅड हार्डली वॉक अ फ्यू यार्ड्स. मग पुढे तसाच अगदी थोडं अंतर निघून जातो. द सेकंड क्रूक स्टॉक हिम अँड लुक ॲट हिम इन अ शॉक. दुसराही क्रूक त्याच्यासमोर चोरटा येतो आणि त्याला अगदी शॉकमध्ये म्हणतो, व्हॉट अ हॉरिबल, कॅरी अ डेड काफ ऑन द शोल्डर. किती हॉरिबल आहे, तू एक मेलेलं काप काय करत आहे? शोल्डरवर तुझ्या घेऊन चाललेला आहेस. एक्सक्लेम अ क्रूक. द ब्राह्मण एल, आर यू ब्लाइंड टू? दिस इज अ हेल्दी अँड लाईव्ह गोट. ही अगदी जिवंत अशी शेळी आहे. तू आंधळा आहेस का? नाव इट वॉज द टर्न ऑफ अ थर्ड क्रू टू स्टॉप अ ब्राह्मन्स पाथ. आता तिसऱ्याचा नंबर होता की त्या ब्राह्मणचा परत रस्ता अडवण्याचा. व्हाय आर यू कॅरिंग अ डॉंकी ऑन द शोल्डर? अरे तू गाढव का घेऊन चाललेला आहेस? नाव ही वॉज कन्फ्यूज. आता मात्र तो ब्राह्मण खूप कन्फ्यूज होतोय. एक म्हणतोय डॉंकी आहे, एक म्हणतोय डॉग आहे, तिसरा म्हणतो तो काय आहे? हॉरिबल डॉग आहे. आणि अशा पद्धतीनं द ब्राह्मण देन कन्फ्यूज अँड ही वॉज सो शुअर दॅट इट वॉज इव्हिल स्पिरिट.
त्याला अगदी तो कन्फ्यूज होतो आणि त्याची पूर्ण खात्री होती की ते काहीतरी इव्हिल स्पिरिट आहे. द ब्राह्मण थ्रू द गोट ऑन द ग्राउंड अँड टूक हिज हेल्स. तो तिथून काय करतो, त्या शेळीला तिथेच टाकतो आणि तिथून पळता पाय काढतो. नाव यू हॅव टू ऑल्सो complete this story in your notebook. Then for evaluation, prepare a short conversation between two friends on a given topic. Importance of a tree. आता हा इव्हॅल्युएशनचा क्वेश्चन मात्र तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व करायचा आहे. एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन करायचं आहे आणि त्याचा सब्जेक्ट यूज करायचा आहे इम्पॉर्टन्स ऑफ ट्री. 2 मित्रांची नावं घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, ते कॉन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. नाव फिल इन द ब्लँक्स. आता काही वरती पर्याय दिलेले आहेत बघा, ते पर्याय उचलून त्या मला त्या गॅपमध्ये टाकायचे आहेत. कोविडशिल्ड 1 नंबरचा आहे, टचिंग 2nd, 3rd वॉश, 4th मास्क अँड 5th डिस्टन्सिंग. फर्स्ट डॉट डॉट युअर हँड्स. आता काय येईल बरं, पहा बरं. डॉट डॉट युअर हँड्स, वॉश युअर हँड्स. 3 नंबरला तिथं दिलेला आहे बघा, वॉश हा वर्ड दिसतोय का तुम्हाला, वॉश 3 नंबर म्हणून टाकलेला आहे. देन अवॉइड डॉट डॉट युअर फेस. आता अवॉइड टचिंग युअर फेस, हा पर्याय तिथं येईल. फिजिकल डॉट डॉट इज फॉर युअर ओन सेफ्टी. फिजिकल डिस्टन्सिंग 5 नंबरचा वर्ड हा इथे लिहायचा आहे बघा. ऑलवेज विअर डॉट डॉट वेन यू गो आउटसाइड ऑफ द होम. तुम्ही बाहेर नेहमी जाताना काय यूज केला पाहिजे, येस, मास्क. 4 नंबरचा ऑप्शन इज करेक्ट. देन सिरम इन्स्टिट्यूट फ्रॉम पुणे डेव्हलप डॉट डॉट व्हॅक्सिन. सिरम इन्स्टिट्यूट पुणेनं कुठलं व्हॅक्सिन डेव्हलप केलेलं आहे, कोविडशिल्ड. हा पर्याय अगदी इथं बरोबर आहे. देन Diksha app videos are here. You have to use this app also for extra information for to make a conversation. Now next activity is here, activity number 27. Learning outcomes. Describe a process or working a device in a step by step and to point a manner. Now describe a people, place, object, landscape effectively. तुम्हाला कशाचंही पाहता क्षणी काय करता आलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीबद्दल डिस्क्रिप्शन करता आलं पाहिजे, एखाद्या ठिकाणाचं डिस्क्रिप्शन करता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी तर काय केलेली आहेत, इन्क्लूड केलेली आहे. नाव इन्स्ट्रक्शन फॉर अ टीचर्स अँड पॅरेंट्स. पॅरेंट्ससाठीच तशाच टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. यू हॅव टू ऑल्सो रीड इट केअरफुली. नाव इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. आता तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे, फॉर्म अ ग्रुप और पेअर. ग्रुप तयार करायचा आहे. रीड अ पॅसेज केअरफुली. दिलेला पॅराग्राफ काळजीपूर्वक वाचायचा आहे. डिस्कस इन अ पेअर्स और ग्रुप्स. लुक ॲट द पिक्चर्स केअरफुली. हे मात्र आहे, दिलेलं चित्र तुम्ही काळजीपूर्वक पाहणार आहात. फॉर्म सम सेंटेन्सेस ऑन अ गिवन टॉपिक. आणि त्या पिक्चरवर पिक्चर डिस्क्रिप्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. अगदी थोडीशीच सेंटेन्स तुम्हाला तयार करता आली पाहिजे. रीड ऑल सेंटेन्सेस अँड मेक अ करेक्ट सिक्वेन्स. आणि तो सेंटेन्स तुम्हाला करेक्ट सिक्वेन्स त्यांचा लावता आला पाहिजे. आस्क युअर डाऊट्स अँड राईट करेक्टली. यूज अ प्रॉपर वर्ड्स. योग्य शब्द वापरायचा आहे. नाव फर्स्ट पिक्चर इज हिअर. लुक ॲट द पिक्चर अँड write down a proper steps how to prepare a cup of tea. आता तुम्ही जर फर्स्ट पिक्चर पाहिलात तर तिथं चहा तयार करण्याची प्रोसेस दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, चहा कशा पद्धतीनं तयार करणार आहात, या इन्स्ट्रक्शन तुम्ही इंग्रजीमध्ये तिथं काय करणार आहात, लिहिणार आहात. Here I solve this activity. Tea is our national drink. We serve a tea our guests. We drink a tea the year and round. I can make a tea. How? I boil a milk and water together. I put some sugar and tea leaves in a teapot. I pour a boiling milk and water in it. I put it lid on and after 2 minutes the tea is ready. ह्या मी 4-5 अशा स्टेप्स लिहिलेल्या आहेत. त्याच्या आधी टीचं थोडक्यात 1-2 ओळीत डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. टी हे आपलं नॅशनल ड्रिंक आहे. आपण गेस्ट आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा टी सर्व करतो ना, त्यानंतर
प्रोसेसच्या एक 5 स्टेप्स दिलेल्या आहेत. आफ्टर दॅट सेकंड ॲक्टिव्हिटी इज हिअर, लुक ॲट द पिक्चर ऑफ हिस्टॉरिकल प्लेस अँड डिस्क्राईब इन युअर ओन सेंटेन्स. तुम्हाला हे पिक्चर पाहताच क्षणी लक्षात आलेलं आहे. कशाचं आहे रे? पहा, द पिक्चर इज हिस्टॉरिकल प्लेस ऑफ तर कुतुब मिनार. कुतुब मिनार याची इन्फॉर्मेशन अगदी शॉर्टमध्ये इथं दिलेली आहे बघा. द कुतुब मिनार इज अ टुअरिंग 33 मीटर हाय टॉवर बिल्ट बाय कुतुबुद्दीन ऐबक इन 1193. The tower was built to celebrate a Muslim dominance in Delhi after the defeat of Delhi's last Hindu ruler. This tower is the highest tower in India, complete with 5 stories and projecting balconies. अशा पद्धतीने याचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे बघा. नाव थर्ड पिक्चर इज हिअर. राईट डाऊन द मंत्राज गिवन बाय महात्मा गांधी. आता महात्मा गांधींचे 3 मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला 3 मंकी तुमच्या समोर आलेले असतील. डोळ्यावर का बोट ठेवलेला, कानावर, त्यानंतर तोंडावर. मग त्यात मेसेज काय देतो? डोंट हिअर इव्हिल, डोंट स्पीक इव्हिल अँड डोंट सी इव्हिल. म्हणजे वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर. सॉल्व ॲक्टिव्हिटी. त्यांनी सॉल्व केलेली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. लुक ॲट द पिक्चर अँड रीड डिस्क्रिप्शन. रेड फोर्ट, लाल किल्ला आहे, त्याचं अगदी सुंदर असं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक ते रीड करायचं आहे आणि त्याच पद्धतीनं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर ऑफ प्रॅक्टिस. लुक ॲट द पिक्चर ऑफ मँगो. तुम्हाला तर पिक्चर त्या मँगोकडे पाहिला क्षणी डिस्क्राईब इट इन अ 5 or 7 सेंटेन्सेस. तुम्हाला पाहता क्षणी अगदी छोटी छोटी वाक्य तिथं तयार करता आली पाहिजे. म्हणजे इट इज अ मँगो, इट इज अ पिक्चर ऑफ मँगो, इट्स कलर इज येलो, इट्स टेस्ट इज स्वीट. जर पिकलेला आंबा असेल तर स्वीट म्हणा. इट्स शेप इज ओव्हल, इट इज इन अ समर सीझन फ्रूट. अशा पद्धतीनं तुम्ही डिस्क्रिप्शन केलं पाहिजे. इथं मी सॉल्व केलेली आहे बघा ॲक्टिव्हिटी. मँगो इज द नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया. इट कम्स इन अ समर सीझन. इट इज नोन ॲज अ king of all fruits. There are many types of mangoes. Raw mango is green and it tastes sour. कच्च्या मँगोची टेस्ट कशी असती? सोर, आंबट असती. अँड रॉ मँगोज आर यूज टू मेक अ पिकल्स. कच्चा आंबा आपण कशासाठी? पिकलसाठी यूज करतो. राईप मँगो इज अ येल्लो अँड इट इज अ व्हेरी स्वीट. आणि त्यामध्ये काही राईप मँगो येल्लो पण दिसत आहेत बघा, आणि ते कसे असतात? स्वीट असतात. मँगो इज अ ग्रेट सोर्स ऑफ विटॅमिन्स ए अँड सी. एव्हरीवन लाईक्स टू इट अ मँगो. अशा पद्धतीने डिस्क्रिप्शन केलं तरी चालेल, किंवा छोटे छोटी सेंटेन्स. इट इज अ पिक्चर ऑफ मँगो ट्री, इट्स कलर इज येलो, इट्स टेस्ट इज स्वीट. अशी छोटी छोटी वाक्य जरी बनवली तरी चालेल. देन वॉच अ गिवन व्हिडिओ केअरफुली अँड राईट अ 5 to 7 सेंटेन्सेस. आता खाली दिलेला व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे? काळजीपूर्वक वाचायचा आहे, पाहायचं आहे, आणि त्यानंतर 5 ते 7 सेंटेन्स तुम्हाला काय करायचे आहेत? त्याच्यावर डिपेंड करायचे आहेत. नाव एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज हिअर. लुक ॲट दिस पिक्चर अँड कम्प्लीट अ गिवन पॅसेज. एक सुंदर पिक्चर दिलेला आहे बघा, आणि त्या पिक्चरचा यूज तुम्ही कशासाठी करणार आहात? तर पॅसेज तयार करण्यासाठी करणार आहात. दिस इज अ पिक्चर ऑफ डॉट डॉट डॉट. हे पिक्चर कशाचं आहे? पहा बरं कशाचं आहे. तिथं ऑप्शन दिलेले आहेत बघा. ट्री, ग्रीन, द अर्थ, फ्रेंड, स्मेल अँड नेचर. आता हे पिक्चर कशाचं आहे? इट इज दिस पिक्चर इज अ पिक्चर ऑफ नेचर. देन ट्रीज आर अवर बेस्ट. आता ते नंबरचे घातलेले आहेत 6, 4. ॲक्च्युली ट्रीला मी 1 म्हणलेलं आहे, ग्रीनला 2 म्हणलेलं आहे, अर्थला 3 म्हणलेलं आहे. अशा पद्धतीनं ते कंप्लीट केलेलं आहे. ट्रीज आर अवर बेस्ट. झाडे आपली काय आहेत? चांगले मित्र आहेत. फ्लॉवर गिव्ज अस. फुलं चांगलं काय देतात? स्मेल. स्मेल म्हणजे काय? वास. ऑल ॲनिमल्स अँड बर्ड्स आर व्हेरी हॅपी इन, पहा सेकंड नंबरचा, ग्रीनलँड.
डॉट डॉट लँड दिलेलं आहे ग्रीनलँड. अँड देन बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट ऑन अ डॉट डॉट. कशावरती घरटी बांधतात पक्षी? येस, झाडावरती. सेव्ह ट्रीज, सेव्ह द अर्थ. झाडे लावा आणि अर्थ वाचवा, आपल्या पृथ्वीला वाचवायचं आहे. देन इव्हॅल्युएशनसाठी काही क्वेश्चन दिलेले आहेत. पिक्चर तुम्ही केअरफुली ते ऑब्झर्व करायचं आहे आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. देन दीक्षा ॲपचा सुद्धा तुम्ही इथं यूज करायचा आहे. गांधीजी अँड नॉन व्हायलन्स मुवमेंट, महात्मा गांधीजींची अहिंसा चळवळ, त्याचा एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे, अगदी व्यवस्थित पाहायचा आहे आणि त्या पद्धतीनं ॲक्टिव्हिटी करायची आहे. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर, ॲक्टिव्हिटी नंबर 28. आता पुढील एक ॲक्टिव्हिटी आहे 28 नंबरची. नाव लर्निंग आउटकम, रिपोर्ट अँड इव्हेंट. तुम्हाला इव्हेंटवर रिपोर्ट रायटिंग तयार करता आलं पाहिजे. हॅपनिंग युजिंग अ ॲप्रोप्रिएट फॉर्मॅट, अ न्यूज आयटम, अ पर्सनल ऑब्झर्वेशन. हिअर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तुम्ही ते काळजीपूर्वक तुम्ही रीड करायचे आहेत. देन लर्निंग ॲक्टिव्हिटी, रीड द गिवन न्यूज अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटी. तुम्हाला आता ही दिलेली न्यूज काय करायची आहे, वाचायची आहे आणि त्याच्यावरून खाली जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत, जे क्वेश्चन पॉईंट दिलेले आहेत, ते तुम्हाला तिथं काय करायचे आहेत, कम्प्लीट करायचे आहेत. ट्री प्लांटेशन ड्राईव्ह held at a postal staff colony by June 8, 2021, 19 टायमिंग दिलेलं आहे बघा. ऑन द ऑकेजन ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, and Vinod Kumar, Postmaster General, Goa region, planted a fruit-bearing plants at the postal staff colony at Alto province. There is a need to maintain ecological balance in a growing cities, and there is a need of a tree plantation to improve the ambience in our surrounding, said N. Vinod Kumar. This marked the companion for a planting trees at the post office, slowly owned by the department in Goa. Sudhir Zakare, Sir Superintendent of Post Office, present on the occasion, appealed to all his staff to participate in a tree plantation drive. पहा, ट्री प्लांटेशन, झाडे लावण्याचं जे एक ड्राईव्ह आहे ते पोस्टल स्टाफ कॉलनी येतं काय केलेलं आहे, हेल्ड केलेलं आहे आणि त्याची एक न्यूज दिलेली आहे. कशा पद्धतीनं तिथं ट्री प्लांटेशन केलेलं आहे, त्याची डेट दिलेली आहे, डे दिलेला आहे आणि तुम्हाला खाली काय करायचं आहे, तिथं तो रिपोर्ट सादर करायचा आहे. इथं न्यूज टायटल पहा, तुम्हाला न्यूज टायटल म्हणून दिसेल. तुम्ही तिथं काय करणार आहात, न्यूज टायटलच्या ठिकाणी तर तिथं टायटल लिहिणार आहात. टायटल काय आहे, ट्री प्लांटेशन ड्राईव्ह हेल्ड ॲट अ पोस्टल कॉलनी, हे तुमचं काय असेल, तिथं टायटल असेल. देन डेट अँड टाईम, डेट अँड टाईम काय दिलेलं आहे, June 8, 2028. त्याचं टायमिंग काय दिलेलं आहे, डेट अँड टायमिंग तर June 8, 2021 आणि टायमिंग 19 असं टायमिंग दिलेलं आहे. देन इम्पॉर्टंट डे, त्या डेचं इम्पॉर्टंट तिथं काय आहे, कशासाठी, म्हणजे नेमकं काय ऑकेजन आहे, तर प्लांटेशन करणार आहेत. प्लांटेशन टू इम्प्रूव्ह द ॲम्बियन्स अवर सराउंडिंग. देन प्लेस, ठिकाण कोणतं आहे, तर ते ठिकाणं कोणतं इन्क्लूड केलेलं आहे, पहा तिथं पोस्टल स्टाफ कॉलनी ॲट अल्टो प्रोव्हियम असं त्या ठिकाणाचं नाव दिलेलं आहे. देन पर्सन्स, कोण दोन व्यक्तींची नावं सांगितलेली आहेत, एन विनोद कुमार अँड सुधीर झाकरे. देन मेन पॉईंट ऑफ न्यूज, आता त्या न्यूजमधल्या तुम्ही मेन पॉईंट काय करायचे आहेत त्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत आणि अशा पद्धतीनं तो रिपोर्ट तिथं कंप्लीट करायचा आहे. देन सॉल्व ॲक्टिव्हिटी, एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व करून दिलेली आहे, पण इथं मात्र रीड द फॉलोइंग न्यूज अँड स्टडी हाऊ टू राईट अ न्यूज. आता ही न्यूज तुम्ही इथं काळजीपूर्वक वाचायची आहे आणि नेमके बातमी ही कशी तयार करायची, एखादा विषय दिल्यानंतर
त्याचं एक मॉडेल सुंदर दिलेलं आहे. तुम्ही काळजीपूर्वक रीड करा, तसंच नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. ट्री प्लांटेशन ऑन अ स्कूल. शाळेत झालेलं ट्री प्लांटेशन. आपल्याही स्कूलमध्ये ट्री प्लांटेशन आपण दरवर्षी ऑर्गनाईज करतो ना, मग त्याची न्यूज कशा पद्धतीनं बातमी, तुम्ही मराठीमध्येही तुम्हाला बातमी लेखन असेल, त्याच पद्धतीनं तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा करायचं आहे. आणि हे काळजीपूर्वक रीड करा, तुम्हाला ॲटोमॅटिक ते समजेल. आफ्टर दॅट अ प्रॅक्टिस, लुक ॲट दिस स्पेशल इव्हेंट पिक्चर अँड राईट युअर ओन एक्सपिरियन्स. आता तुम्हाला ते पिक्चर काळजीपूर्वक पाहायचं आहे. पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल बर्थडे सेलिब्रेशनचं पिक्चर आहे आणि त्याच्यावर डिपेंड तुम्हाला काय करणार आहात, तुम्ही स्वतःचा एक्सपिरियन्स म्हणजे स्वतःचा बर्थडे कशा पद्धतीनं तुम्ही सेलिब्रेट केला, त्याला फ्यू सेंटेन्समध्ये तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. नाव रीड द फॉलोइंग इव्हेंट अँड राईट युअर ओन स्कूल इव्हेंट इन युअर ओन वर्ड्स. आता इथं एक इव्हेंट काय केलेला आहे, कशा पद्धतीनं सेलिब्रेट केलेला आहे. स्कूल इव्हेंट ॲट उडपी. उडपीमध्ये कशा पद्धतीनं शाळेमध्ये तो एक प्रोग्रॅम सेलिब्रेट केलेला आहे, त्याची न्यूज दिलेली आहे. तशा पद्धतीनं तुम्हालाही तुमच्या शाळेमध्ये एखादा घडलेला असा इव्हेंट तुम्हाला डिस्क्राईब करता आला पाहिजे. मग ॲन्युअल गॅदरिंग म्हणा, ॲन्युअल स्पोर्ट्स म्हणा, काही अशा पद्धतीनं लिहिता आलं पाहिजे. आता इथं गांधी जयंती सेलिब्रेशन 2018 सेलिब्रेशन केलेलं गांधी जयंती त्यांनी सांगितलेलं आहे. द 150th birth anniversary of our father of nation Mahatma Gandhi was celebrated with a great zeal and patriotism throughout the nation. On this occasion, in order to pay a tribute to Gandhiji and to encourage the students to follow the path shown by him, Poddar International School Udupi organized activities whereby all students from a grade first to grade 6 participate enthusiastically. School conducted prayer by all religions, competitions to draw a line drawing of Mahatma Gandhi, identify the professions of Gandhiji in a patriotic shown a fancy dress competition for a स्टुडंट. किती सुंदर तयार केलेली आहे बघा. त्याच पद्धतीनं तुम्हीही कोणताही एखादा इव्हेंट काय करायचा आहे, इथं अशा पद्धतीनं डिस्क्राईब करायचं आहे. नाव एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, एक जादा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तीही तुम्ही सॉल्व करू शकाल. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर अँड राईट अ न्यूज. आता एक ॲक्सिडेंट झालेलं तुम्हाला तिथं दिसेल, एक गाडी पडलेली दिसते. आता पाहता क्षणी तुम्ही तुमचं आता इथं वेळ किंवा ते ठिकाण इमॅजिनरी घालायचं आहे आणि त्याच्यावर डिपेंड एक मस्तपैकी पहिल्यांदा काय तयार करायची आहे, न्यूज टायटल तयार करायचं आहे. त्यामुळे डेट इन्क्लूड करायचं आहे आणि कशा पद्धतीनं कुठे हा ॲक्सिडेंट घडला त्याचं सगळं इमॅजिनरी तुम्ही तिथं मांडणार आहात. आणि त्या एक छोटीशी काय करणार आहात, अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला न्यूज तयार करता आली पाहिजे. इव्हॅल्युएशन, राईट अ पर्सनल ऑब्झर्वेशन ऑन युअर फ्रेंड्स बर्थडे पार्टी. मी मगाशीच सांगितलेलं आहे, तुमचा स्वतःचा बर्थडे कसा सेलिब्रेट केला असं सांगा, किंवा तुमच्या मित्राचा बर्थडे कशा पद्धतीनं तुम्ही सेलिब्रेट केलात त्याचंही ऑब्झर्वेशन तुम्ही तिथं लिहू शकाल. राईट अ न्यूज ऑन अ स्पेशल इव्हेंट यू हॅव सीन. तुम्ही पाहिलेला कोणताही एक स्पेशल इव्हेंट तुम्ही काय छोटीशी न्यूज तयार करायची आहेत आणि ह्या तिन्ही ॲक्टिव्हिटी तुम्ही काय करायच्या आहेत, सॉल्व करायच्या